नमस्कार, मी किशोर शितोळे, नवनिर्वाचित शहर जिल्हा अध्यक्ष छत्रपती संभाजीनगर। भारतीय जनता पक्षाने माझ्यावर ही अतिशय मोठी जबाबदारी दिलेली आहे आणि आपण बघताय की भारतीय जनता पक्ष हा गेली अनेक वर्ष राष्ट्र उभारणी आणि या राष्ट्रातला माणूस जपणं, समाजाचं कल्याण करणं यासाठी कार्यकर्त्यांना काम करायला लावतो आणि हीच जबाबदारी मी घेऊन, हाच विचारांचा वारसा घेऊन मी छत्रपती शिवराय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर यांना स्मरण करून मी हा आज भार स्वीकारलेला आहे आणि तुम्हाला वचन देतो की छत्रपती संभाजीनगर, ज्या औरंग्याचं नाव बदलून आपण आपल्या युवराज छत्रपती संभाजींचं नाव या शहराला फक्त देऊन थांबलेलो नाही, तर आता आमच्या शहरामध्ये पाण्याचा प्रश्न आहे, आमच्या जनतेचे मूलभूत अनेक प्रश्न आहेत। त्या प्रश्नांना सोडवण्यासाठी एक जनसेवक, जनतेचे चांगलं काम करणारे नगरसेवक देणं हे माझी प्राथमिकता राहील। आम्ही समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून या समाजाला काय लागतं आणि त्यांची सेवा करण्यासाठी कसे नगरसेवक लागतील आणि त्यासाठीचा महापौर बनवणं हे आमचं प्राथमिकता राहील। साहेबांना आणि नेहाताई शितोळे साहेबांच्या सुनबाई आणि ज्योतिताई शितोळे साहेबांचे मिसेस आमच्या वहिनी या ठिकाणी, आमच्या मोठ्या भगिनी या ठिकाणी आलेल्या आहेत। खरोखर आज आनंदाची दिवस आहे की आज किशोरदादा शितोळे यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेले आहात आणि पक्षाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने झटणारे आजचे आपले सर्वांचे अध्यक्ष यांचं मार्गदर्शन, आपल्याला अनमोल असं मार्गदर्शन या ठिकाणी आपल्याला काम करायला लागणार। सन्माननीय छत्रपती संभाजीनगरचं आदर्श असं व्यक्तिमत्व माजी महापौर नंदकुमार घोडेले साहेब यांचं शुभागमन या ठिकाणी झालेलं आहे। त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आला, आपला वेळ आमच्यासाठी अमूल्य आहे आणि नंदकुमार घोडेले साहेब छत्रपती संभाजीनगरचं आदर्श असं व्यक्तिमत्व म्हणून आपण त्यांची ख्याती आहे। आपण सगळे जाणतो की त्यांच्या महापौर पदाच्या कार्यकाळात सुंदर असं जनतेची सेवा त्यांनी केलं, शहराचा विकास केला, असे नंदकुमार घोडेले यांचं शुभागमन या ठिकाणी आमच्या किशोरदादा शितोळे यांना शुभेच्छा देण्यासाठी। आणि आज खरोखर आनंद आहे आमच्या जेतूत रामदादा पेरकर, उत्तर भारतीय मोर्चाचे महाराष्ट्राचे पदाधिकारी मुकेश सिंग शर्मा, लेखराज सिंग, सुरेंद्र उपाध्याय, सर्व उत्तर भारतीय मोर्चा पण या ठिकाणी आलाय साहेबांचं स्वागत करण्यासाठी। आणि थोडीशी महिलांना जागा द्या, पाठीमागे महिला उभ्या आहेत, त्यामध्ये आमच्या ज्योतिताई पण आहेत, दिव्यांग आघाडीचे शिवाजीराव सोळुंके हे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या ठिकाणी महिलांना स्पेस द्यायचा आहे। गीताताई, ज्योतिताई या ठिकाणी, ज्योतिताई शितोळेताई या ठिकाणी साहेबांचं स्वागत करत आहे आणि वहिनीसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या। मी म्हणालो आपल्याला प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे स्त्रीचा आधार असतो आणि आमच्या साहेबांच्या पाठीमागे ज्योतिताईचा आधार आहे आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी स्वागत केलं। जोरदार टाळ्या वाजवा ताईसाठी, जोरदार टाळ्या वाजवायच्या। खूप खूप धन्यवाद ताई। आपण या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी आम्ही स्वागत करतो आणि गारखेडा मंडळाची महिला मोर्चाची टीम ऋतुबाई अग्रवाल, काही माणसं जन्मताच मोठी असतात, काही वर मोठी पण लाभलं जातं, पण काही माणसं सेवकर्तृत्वावर मोठी होतात, जी समाजाच्या हितासाठी झटत असतात। अशातलेच एक माननीय सन्माननीय आदरणीय किशोरदादा शितोळे यांची आज भारतीय जनता पार्टीच्या शहर जिल्हा अध्यक्षपदी निवड झालेली आहे। त्यांचं स्वागत करण्यासाठी आपण आलेल्या सर्व मान्यवरांचं मी आरोग्य ताराचंद गायकवाड भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। या ठिकाणी छायाताई खाजेकर, राजूदादा खाजेकर या ठिकाणी उपस्थित आहेत, राजूजी मेहता आमचे मोठे बंधू, आमचे मार्गदर्शक हे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि राजूजी विकर साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत। शिवराला साळुंके दिव्यांग आघाडीचे पदाधिकारी हे या ठिकाणी उपस्थित आहेत। संदीपानी फिर बोलती है। यस मैम, आज नए जिला अध्यक्ष बनाए गए बीजेपी के, क्या कहें? सर्वांना नमस्कार।
आज छत्रपती संभाजीनगरमध्ये भारतीय जनता पार्टीला खूप वेळापासून अपेक्षित असे आदरणीय किशोरजी शितोळे यांच्याकडे पक्षाच्या अध्यक्षाची धुरा पक्षश्रेष्ठींनी सोपवलेली आहे। याच्या आधी शिरीषजी बोराळकर यांचं कार्यकाळ अतिशय सुंदर आणि खूप मोलाचं झालेलं आहे। आता आपण बघतोय की किशोरजी शितोळे जे नवीन अध्यक्ष झाले ते उत्कृष्ट वक्ता आहे, देवगिरी बँकेचे चेअरमन आहे, त्यांना 2दा चांगल्या चेअरमनचा पुरस्कार मिळालेला आहे। मागच्या अनेक वर्षापासून संघाचं काम करत असून पक्षाची एकनिष्ठ असून पक्षाची संघटना कशी वाढणार यांच्याकडे त्यांचं कल आहे। वेगवेगळ्या विषयावर त्यांचे जेव्हा आम्ही विचार ऐकतो तेव्हा त्या विचारातून त्यांची परिपक्वता कल्पकता ही जाणवलेली आहे आणि मी खरोखर पक्षश्रेष्ठींना मनापासून धन्यवाद देते। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, पक्ष प्रदेशाध्यक्ष आदरणीय बावनकुळेजी, रवींद्रजी चव्हाण सर यांच्या सर्वांच्या नेतृत्वात आणि शहरातले आपले कॅबिनेट मंत्री आदरणीय अतुलजी सावे, नवनिर्वाचित आमदार आदरणीय संजयजी केनेकर आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आदरणीय भागवतजी कराड या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आज नवीन अध्यक्ष जे नियुक्त झालेले आहेत ते सर्वांना सोबत घेऊन चालणार यांची आम्हाला शाश्वती आहे आणि येणाऱ्या काळात महानगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये नक्कीच भाजपचा महापौर संभाजीनगरमध्ये आपल्याला पाहायला मिळेल हीच शुभेच्छा। नमस्कार। मैं सुनील उपाध्याय, भारतीय जनता पार्टी उत्तर भारतीय मोर्चा शहर जिला अध्यक्ष। आज बड़े ही हर्ष की बात है कि हमारे पूर्व अध्यक्ष माननीय शिरीष जी बोराळकर साहब के जगह पर आज किशोर शितोळे जी, जो एक कुशल संगठन चलाने वाले और नेतृत्व करने वाले भारतीय जनता पार्टी के, हमारे उत्तर भारतीय मोर्चा की तरफ से और शहर के जितने भी हमारे पदाधिकारी हैं उसमें खुशी की लहर है कि आज हमारे किशोर शितोळे जी साहब भारतीय जनता पार्टी के शहर जिला अध्यक्ष नवनिर्वाचित हुए हैं। इसलिए हम लोगों के तरफ से, हमारे पूरे उत्तर भारतीय टीम के तरफ से और पूरे भारतीय जनता पार्टी शहर की तरफ से उनको ढेर सारी शुभकामनाएं और ढेर सारी शुभकामनाएं इसी के लिए कि छत्रपति संभाजीनगर में आने वाले महानगर पालिका के चुनाव में हम लोग बहुत ही तन मन धन से उनके साथ देंगे और यहाँ पे भारतीय जनता पार्टी की सरकार का पुनः स्थापित करेंगे जो महापौर हमारा होगा। मैं लेखराज सिंह सोलंकी, प्रदेश उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी उत्तर भारतीय मोर्चा संभाजीनगर। विश्व में भारत सबसे बड़ा लोकतंत्र है और सबसे बड़े लोकतंत्र में भारतीय जनता पार्टी सबसे बड़ी पार्टी है। ऐसी पार्टी में एक सामान्य नागरिक को इतने बड़े शहर के जिलाध्यक्ष का पद दिया जाना, ये कार्यकर्ता की कुशलता और उसके कामों का ही परिणाम है। हम ये शुभकामनाएं करते हैं किशोर शितोळे जी की नियुक्ति पर कि वो अपने अनुशासन से, अपने कार्य कौशल से जिस तरह देवगिरी बैंक को चलाते आए उस तरह शहर को भी चलाएं और सबको सांत्वना प्रदान करें। थैंक यू। शहर में आपकी आबादी कितनी है? उत्तर भारतीय की आबादी कितनी है और आप आने वाले मनपा टिकट चुनाव में टिकट की मांग करेंगे क्या? शहर में हमारी आबादी 1 लाख से ऊपर है और हम आने वाले नगर पालिका चुनावों में कुछ सीटों की मांग करेंगे और वो हमको दिए भी जाएंगे। हमको ऐसे आश्वासन आते रहे। मोठी जबाबदारी आलेली आहे। नमस्कार, मी किशोर शितोळे, नवनिर्वाचित शहर जिल्हा अध्यक्ष छत्रपती संभाजीनगर। भारतीय जनता पक्षाने माझ्यावर ही अतिशय मोठी जबाबदारी दिलेली आहे आणि आपण बघताय की भारतीय जनता पक्ष हा गेली अनेक वर्ष राष्ट्र उभारणी आणि या राष्ट्रातला माणूस जपणं, समाजाचं कल्याण करणं यासाठी कार्यकर्त्यांना काम करायला लावतो आणि हीच जबाबदारी मी घेऊन, हाच विचारांचा वारसा घेऊन मी छत्रपती शिवराय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर यांना स्मरण करून मी हा आज भार स्वीकारलेला आहे आणि तुम्हाला वचन देतो की छत्रपती संभाजीनगर, ज्या औरंग्याचं नाव बदलून आपण आपल्या युवराज छत्रपती संभाजींचं नाव या शहराला फक्त देऊन थांबलेलो नाही, तर आता आमच्या शहरामध्ये पाण्याचा प्रश्न आहे, आमच्या जनतेचे मूलभूत अनेक प्रश्न आहेत। त्या प्रश्नांना सोडवण्यासाठी एक जनसेवक, जनतेचे चांगलं काम करणारे नगरसेवक देणं हे माझी प्राथमिकता राहील। आम्ही समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून या समाजाला काय लागतं आणि त्यांची सेवा करण्यासाठी कसे नगरसेवक लागतील
आणि त्यासाठीचा महापौर बनवणं हे आमचं प्राथमिकता राहील। आणि भारतीय जनता पक्षाची बांधणी करताना अनेक आमच्या माजी जिल्हाध्यक्षांनी अतिशय सुंदर काम करून पक्षाचा पाया बांधलेला आहे आणि तोच वारसा मला पुढे घेऊन जात प्रत्येकाचा समावेश करून सर्वांना सोबत घेऊन ह्या पक्षाचं काम मला करायची मोठी आव्हानाची जबाबदारी आहे। ती मी अतिशय चांगली पार पाडण्याचा माझं तन मन धन अर्पण मी प्रयत्न करीन ही मी ग्वाही देतो। आणि भारतीय जनता पक्ष या छत्रपती संभाजीनगराच्या विकासामध्ये सर्वात अग्रेसर राहील, अतिशय चांगलं पक्ष संघटन राहील, चांगले नगरसेवक इथे असतील, अशी टीमची बांधणी ही या भारतीय जनता पक्षाची केलेली असेल। धन्यवाद। भारतीय जनता पार्टीच्या आणि या ठिकाणी परत एकदा तुम्ही आता सांगितलं की तुमचे जे जुने सहकारी जे आहेत आणि सुरेश बोराडकर म्हणाले की आमचा या ठिकाणच्या महायुतीमध्ये निवडणूक होणे यासाठी मी प्रयत्न करणार आहे जमन स्थानिक स्वराज्याच्या। मी म्हणालो तसं आत्ता भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा अतिशय सक्षम आहे। जशी मला जबाबदारी दिली माझ्यापेक्षा माझ्या इतकेच आणि माझ्यापेक्षा जास्त चांगले कार्यकर्ते या भारतीय जनता पक्षामध्ये आहेत। फक्त कुणाला तरी एकाला पुढे समोर ठेवावं लागतं म्हणून मला जबाबदारी मिळालेली आहे। पण हा महापौर करताना ही सगळी कार्यकर्ते या सगळ्यांच्या कामाला वाव मिळावा, सगळ्यांना संधी मिळावी, अतिशय तळमळीने काम करणारी आपलं आयुष्य झोकवून देणारे कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात आहेत। त्यामुळे त्या प्रत्येकाला न्याय मिळण्यासाठी स्वबळावर महापौर बनवणं हे मला केव्हाही आवडेल। पण याशिवाय जो काही निर्णय आमच्या प्रदेशातून केंद्रातून होईल तो मला सर्व मान्य असेल। येणारा भावी जो खासदार असेल महापौर तो भाजपचा असेल। आपण अगदी मी खात्रीने सांगतो या सगळ्या कार्यकर्त्यांचा उत्साह पहा, सगळ्यांचं प्रेम पहा, सगळ्यांच्या कामाची पद्धत पहा की महापौर भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि पंतप्रधान नरेंद्रजी हे ज्या पद्धतीने प्रत्येक गोष्ट समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी धडपड करतायत तो वारसा आपल्याला छत्रपती संभाजीनगरातल्या शेवटच्या वस्तीपर्यंत मला घेऊन जायचा आहे आणि त्यासाठी आम्ही सगळेजण हातात हात घालून काम करणार।